पर कार्यरत डबल इंजन की सरकार का हृदय से अभिनंदन करता हूं। ಅಂತ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ನೇತೃತ್ವ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಆ ಒಂದು ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸಕ್ಕೆ, ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾನು ಹೃದಯ ತುಂಬಿದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ। भाइयों बहनों, कर्नाटक और उत्तर प्रदेश आज से नहीं, हजारों वर्षों से मित्रता के एक सूत्र में जुड़े हुए हैं। ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಇವತ್ತಿನ ಸಂಬಂಧ ಅಲ್ಲ, ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಶತಶತಮಾನಗಳ ಸಂಬಂಧ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಮಧ್ಯೆ ಇದೆ। प्रधानमंत्री मोदी जी के एक भारत श्रेष्ठ भारत का सबसे आदर्श उदाहरण है उत्तर प्रदेश और कर्नाटक की मित्रता। ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳ ಏಕ ಭಾರತ್ ಶ್ರೇಷ್ಠ ಭಾರತ್ ಅನ್ನೋ ಉಕ್ತಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಒಳ್ಳೆಯ ಉದಾಹರಣೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಸಂಬಂಧ। याद करिए, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम के अनन्य भक्त बजरंगबली इसी कर्नाटक में पैदा हुए थे, और जो आज भी जिनके बारे में जब हनुमान चालीसा का हम गायन करते हैं, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। ಅಯೋಧ್ಯೆಯ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನ ಭಕ್ತ, ಪರಮ ಭಕ್ತ ಆಂಜನೇಯ ಅದು ಕರ್ನಾಟಕದ ಕಿಷ್ಕಿಂಧೆಯಿಂದ ಬಂದವನು। ಇವತ್ತಿಗೂ ಆ ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸವನ್ನು ಇಡೀ ದೇಶ ಜಪ ಮಾಡುತ್ತೆ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಭೂತ ಪ್ರೇತಗಳ ಉಚ್ಚಾಟನೆಗಾಗಿ। भाइयों बहनों, मुझे एक संत के रूप में कर्नाटक के और देश के पूज्य संतों का आशीर्वाद लंबे समय से मिलता रहा है, और आज मैं आप सबका आशीर्वाद राष्ट्रवाद और लोक कल्याण की अलख जगाने वाली कर्नाटक की डबल इंजन सरकार के लिए भारतीय जनता पार्टी के लिए मांगने के लिए आया हूं। ನನಗೆ ಇಡೀ ದೇಶದ ಸಂತರು, ಸಾಧುಗಳು ಎಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಾನಿವತ್ತು ಒಬ್ಬ ಸಂತನಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ। ಕರ್ನಾಟಕದ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ। जो लोग समाज को जाति के नाम पर बांटने का कुत्सित प्रयास कर रहे हैं, जिन लोगों ने मजहब के आधार पर आरक्षण देने की घोषणा की है, वे भारत के हितैषी नहीं हो सकते। मजहब के आधार पर आरक्षण असंवैधानिक है, और भारतीय जनता पार्टी मजहब के आधार पर आरक्षण देने की कतई पक्षधर नहीं है। ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರು ಸಮಾಜ ವಿದ್ರೋಹಿ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಅವರು ಮತ ಧರ್ಮದ ಅನುಸಾರವಾಗಿ ಒಂದು ರಿಸರ್ವೇಶನ್ ಪಾಲಿಸಿಯನ್ನ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಧರ್ಮಗಳ ಮಧ್ಯೆ ಆ ಒಂದು ಗಂಧಕವನ್ನ, ಒಂದು ವಿಷಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। 1947 में मजहब के आधार पर एक आरक्षण के नाम पर देश का विभाजन हो चुका है। अब हम भारत की एकता और अखंडता के साथ खिलवाड़ करने की छूट किसी को नहीं दे सकते, किसी को नहीं दे सकते। हर भारतवासी का दायित्व बनता है, हम प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में टीम इंडिया का पार्ट बन करके एक भारत श्रेष्ठ भारत के लिए कार्य करें, और यही अपील करने के लिए आज मैं आपके बीच आया हूं। ಈಗಾಗಲೇ 1947ರಲ್ಲಿ ಧರ್ಮಾಧಾರಿತವಾಗಿ ಎರಡು ದೇಶಗಳು ಇಬ್ಬಾಗವಾಗಿದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ। ಭಾರತದ ತುಂಡಾಯಿತು, ಅದಾದ್ಮೇಲೆ ಈಗ ಪ್ರತಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಆ ವಿಷಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತಲಿಕ್ಕೆ ಸಮಾಜ ವಿದ್ರೋಹಿ ಶಕ್ತಿಗಳು, ಪಕ್ಷಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। ಆದ್ರೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮೋದಿಯವರ ಒಂದು ಏಕ ಭಾರತ್ ಶ್ರೇಷ್ಠ ಭಾರತ್ ಏನು ಒಂದು ವಿಷಯ ಇಟ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಆ ಒಂದು ವಿಷಯದ ಅಂಗವಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಕಳಕಳಿ ಮನವಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ। भाइयों बहनों, आज हमारा देश भारत दुनिया की एक बड़ी ताकत बन रहा है। आजादी के अमृत काल में आपने भारत की ताकत का एहसास कर किया है। जिस ब्रिटेन ने 200 वर्षों तक भारत में शासन किया था, आज उस ब्रिटेन को पछाड़ करके भारत दुनिया की 5वीं बड़ी अर्थव्यवस्था बना है। ಇವತ್ತು ಆಜಾದಿಗೆ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ 75 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಇವತ್ತು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಆರ್ಥಿಕ ಶಕ್ತಿಯಾಗಿ ಮೋದಿ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಭಾರತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। दुनिया के 20 बड़े देशों G20 के देशों का नेतृत्व वर्तमान में भारत कर रहा है। ये भारत के सामर्थ्य और भारत की शक्ति का प्रदर्शन है दुनिया के सामने। ಇವತ್ತು ಭಾರತ G20 ದೇಶಗಳ ನೇತೃತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಬಲಿಷ್ಠವಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ। ಇದು ಪ್ರಬಲವಾದಂತಹ ಶಕ್ತಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ತನ್ನನ್ನು ತಾನು ರೂಪಿಸಿಕೊಂಡಿದೆ। आज भारत विकास की जिन नई ऊंचाइयों को प्राप्त कर रहा है, कर्नाटका उस विकास यात्रा का साझेदार है। कर्नाटक ने उस विकास यात्रा को स्पीड दी है, और जब भी हम दुनिया के अंदर आईटी स्किल की बात करते हैं,
तो भारत को वैश्विक पटल पर आईटी हब के रूप में स्थापित करने के लिए, आईटी के पावर हाउस बनाने के लिए जब भी दुनिया के अंदर नाम लिया जाता है, कर्नाटका के बेंगलुरु का नाम लिया जाता है। भाइयों बहनों, बेंगलुरु का नाम लिया जाता है। ये कर्नाटक की युवा शक्ति की ताकत है और यही युवा शक्ति की ताकत भारत की ताकत बन रही है। ಇವತ್ತು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಭಾರತ ಬಲಿಷ್ಠವಾಗಲಿಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿ ಕಾರಣವಾಯಿತು ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಬಲವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದೆ. ಇವತ್ತು ಐಟಿ ಬಿಟಿ ಅಂದ ತಕ್ಷಣ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹೆಸರು ಬರೋದು ಬೆಂಗಳೂರು. ಇವತ್ತು ಐಟಿ ಬಿಟಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭಾರತ ಇತ್ತು ಮುಂದೆ ಬೆಳೆಯಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅದು ಕರ್ನಾಟಕ. ಆ ಕರ್ನಾಟಕ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರದ ಅಂಗಭಾಗವಾಗಿ ಭಾರತದ ಉನ್ನತಿಗೆ ತಂದೆ ಆದಂತಹ ಸಾಕಷ್ಟು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಕೊಟ್ಟಿದೆ. भाइयों बहनों, हमारा ये मानना है ये आज नए भारत का बौद्धिक और तकनीकी शिक्षा का केंद्र है और अगर कहा जाए ये आधुनिक भारत का नालंदा और तक्षशिला भी यहां के युवाओं ने अपनी प्रतिभा के बल पर बनाया है। ನಮ್ಮ ದೇಶ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ನಾಳಂದ ತಕ್ಷಶಿಲಾ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಗಳು ಅವತ್ತಿನಿಂದಲೇ ನಾವು ಜಗತ್ತಿಗೆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂತ ದೇಶದವರು ಅಂತ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಗುರುತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. भाइयों बहनों, एक और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में भारत आज दुनिया की एक ताकत बन रहा है। युवाओं को अपनी बौद्धिक क्षमता का परिचय देने का अवसर प्राप्त हो रहा है। लेकिन दूसरी ओर कांग्रेस के नेतृत्व को भी आपने देखा होगा, उसने जाति, मत और मजहब के आधार पर समाज को बांटने का कुत्सित प्रयास किया। तुष्टीकरण की नीतियों के आधार पर समाज में विभाजन की खाई चौड़ी करने का कार्य किया। हम तुष्टीकरण नहीं, हम तो हर नागरिक के सशक्तिकरण पर विश्वास करते हैं और कर्नाटक का विकास, डबल इंजन सरकार के नेतृत्व में कर्नाटक का विकास उस सशक्तिकरण का प्रतीक है। ಒಂದು ಕಡೆ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹೊಸ ಹೊಸ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದು, ಯುವಕರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದ್ರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ದೇಶ ವಿದ್ರೋಹ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮತಗಳ ನಡುವೆ ಧರ್ಮಗಳ ಮೇಲೆ, ಜಾತಿಗಳ ಮೇಲೆ ಗೊಂದಲ ಹೆಚ್ಚಿಸಿ ಆದಷ್ಟು ನಮ್ಮನ್ನ ಗೊಂದಲಕ್ಕೀಡು ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ನಮ್ಮ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. भाइयों बहनों, कांग्रेस हो या जेडीएस, ये विभाजन करते हैं, विकास नहीं करते। ये विभाजन करते हैं, भ्रष्टाचार को बढ़ावा देते हैं। इनके पास न नीति है, न नियम है, न नियत है, इनके पास कोई विजन नहीं है। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व और उनका विजन भी बहुत स्पष्ट है। विजन स्पष्ट है। उन्होंने सबका साथ सबका विकास का नारा दिया। सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास। ये सबका साथ सबका विश्वास सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास इस सही मायने में लोकतंत्र है और विकास के केंद्र बिंदु भी यही से प्रारंभ होता है। ಒಂದೆಡೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಮತ ಜಾತಿಗಳ ರಾಜಕೀಯ ಈ ಗೊಂದಲಗಳ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಾಗ ನಮ್ಮ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಒಂದು ಮಂತ್ರವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ದೇಶವನ್ನು ಮುನ್ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಬ್ಕಾ ಸಾಥ್ ಸಬ್ಕಾ ವಿಕಾಸ್, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸಬ್ಕಾ ವಿಶ್ವಾಸ್ ಮತ್ತು ಸಬ್ಕಾ ಪ್ರಯಾಸ್, ಎಲ್ಲರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ, ಎಲ್ಲರ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ, ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಸರ್ಕಾರ ಅಂತ. भाइयों बहनों, मैं जहां कहीं भी जाता हूं, अक्सर लोग मुझसे पूछते हैं कि आखिर इतना प्यार और इतना सम्मान जनता क्यों दे रही है। मैं एक ही बात बोलता हूं, हमारी नियत साफ है। देश के प्रति प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में, उनकी लीडरशिप में, टीम इंडिया के कैप्टन के रूप में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में कार्य करना हमारा लक्ष्य है। और इसलिए जब टीम इंडिया के रूप में हम सब कार्य करते हैं तो प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में कार्य करते हुए डबल इंजन की सरकार के डबल स्पीड के माध्यम से आम जनता तक जो कुछ भी लाभ पहुंच रहा है, वही लाभ हमें प्यार के रूप में, सम्मान के रूप में जनता जनार्दन देती है। और मैं आज इन्हीं सब बातों को कहने के लिए आया हूं। एक और कांग्रेस के द्वारा पिछले 55-60 वर्षों में कांग्रेस का फेल्ड इंजन था और दूसरी तरफ मोदी जी के नेतृत्व में कर्नाटक में डबल इंजन की सरकार कार्य करके आपको परिणाम दे रही है। ಒಂದು ಕಡೆ ಜನ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಯಾಕೆ ನಿಮಗಿತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಜನ ಪ್ರೀತಿ ಅಭಿಮಾನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. ಒಬ್ಬ
ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಟೀಮ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಹೇಗಿರ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಮೋದಿ ಅಂತ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಇರಬೇಕು. ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಇರ್ಬೋದು, ಕರ್ನಾಟಕ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳು ಅತ್ಯಂತ ಸ್ಪೀಡ್ ಆಗಿ ಡಬಲ್ ಆಗಿ ಹಾಕಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ಆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರದ ಮಹತ್ವ. ಅದರಿಂದ ನಾವು ದೀನ ದಲಿತರ ಆಶೋತ್ತರಗಳನ್ನ, ಬಡ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂತ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕೊಡಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೇನೆ. आप चाहे कोई भी आंकड़ा उठा करके देख ले, कर्नाटक तो कृषि का क्षेत्र है। यहां पर न केवल यहां का अन्नदाता किसान बल्कि माताएं और बहनें भी कृषि कार्य में हाथ बटाने का काम करती हैं। कृषि में प्रगति पिछले 9 वर्ष में कई गुना हुई है। जो किसान पहले सिर झुका करके चलता था आज सिर तान करके चलता है, क्योंकि प्रधानमंत्री किसान सम्मान निधि जो प्रधानमंत्री जी ने सम्मान स्वरूप हर किसान अन्नदाता किसान को उपलब्ध करवाया है। ಕರ್ನಾಟಕ ಕೃಷಿ ಪ್ರಧಾನವಾದ ಪ್ರದೇಶ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಯಾವ ರೀತಿ ಕೃಷಿಕರು ಈ ಹಿಂದೆ ಬಹಳ ಕಡುಬಡತನದಲ್ಲಿ ಕೃಷಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ವಾಪಸ್ ಯಾವುದೇ ಒಂದು ಅವರಿಗೆ ಇನ್ಕಮ್ ಬರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಹಾಗಲ್ಲ. ಕಳೆದ 9 ವರ್ಷದ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರ ಕಿಸಾನ್ ಸಮ್ಮಾನ್ ಯೋಜನೆಯಿಂದ ಒಬ್ಬ ಕೃಷಿಕ ರೈತ ಎದೆ ಎತ್ತಿ ಅಡ್ಡಾಡೋ ರೀತಿ ವಾತಾವರಣವನ್ನು ಇವತ್ತು ಮೋದಿ ಅವರು ಕಲ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. चाहे वह जनधन की योजना हो, महिला सशक्तिकरण की योजना हो, शहरी विकास हो या ग्राम्य विकास की योजना, सड़क हो या रेल, एयरपोर्ट हो, आईआईटी हो या आईआईएम की स्थापना, बड़े बड़े संस्थानों की स्थापना का कार्य हो, बजट में 5 से 6 गुना की वृद्धि हुई है। ये बताता है सरकार की नीति भी स्पष्ट है, नियत भी साफ है और नियति भी तय है। ಈ ಸರ್ಕಾರದ ಯಾವುದೇ ಯೋಜನೆ ಇರಬಹುದು, ಜನಧನ ಯೋಜನೆ, ಶಹರಿ ವಿಕಾಸ ಯೋಜನೆ, ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ, ಯಾವುದೇ ಯೋಜನೆ ಇರಲಿ, ಅಥವಾ ಐಐಎಂ, ಐಐಟಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ತರೋದಿರ್ಬೋದು, ರೈಲ್ವೆ ಇರ್ಬೋದು, ರಸ್ತೆ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಇರಲಿ, ಇಲ್ಲಿ ನಿಯತ್ತು ಸರಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಕೆಲಸಗಳು ಒಂದರಿಂದ ದುಪ್ಪಟ್ಟಾಗಿಲ್ಲ, 5-6 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಗತಿ, ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ಪೀಡ್ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದರ ನೇತೃತ್ವ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇದ್ದದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಅದು ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ. कांग्रेस ने आजादी के बाद 60 वर्षों तक केवल देश को पंचवर्षीय योजनाएं दी। पहले 5 वर्ष में योजना का खाका तैयार होता था, अगले 5 वर्ष में उसके शिलान्यास की तैयारी होती थी, अगले 5 वर्ष में फिर उसके पैसे आवंटन की बात होती थी, तब तक योजना की लागत बढ़ जाती थी, फिर वह योजना कभी पूरी नहीं होती थी। लेकिन इस समय आप देख रहे होंगे जिस योजना का शिलान्यास प्रधानमंत्री मोदी जी करते हैं, अगले 2 साल 3 साल के अंदर धनावंटन करने के साथ ही इस योजना का उद्घाटन भी प्रधानमंत्री मोदी जी और हमारे मुख्यमंत्री बोमई जी या येदियुरप्पा जी करते हैं। विकास स्पष्ट है, बिना भेदभाव के विकास किया जा रहा है और समय पर पूरी पारदर्शी तरीके के साथ इन कार्यक्रमों को आगे बढ़ाने का कार्य भी किया जा रहा है। ಹಿಂದೆ ನಾವು ನೋಡ್ತಿದ್ವಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ 60 ವರ್ಷ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಪಂಚವಾರ್ಷಿಕ ಯೋಜನೆಗೆ ಅದು ಬರೀ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಆಗಿರ್ತಿತ್ತು ಹೊರತಾಗಿ ಮೊದಲು ದುಡ್ಡು ಇಡ್ತಿದ್ರು, ಅದಾದ್ಮೇಲೆ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಹೀಗೆ 20-25 ವರ್ಷ ಆದ್ರೂ ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಆ ಬಜೆಟ್ ಏರಿಕೆ ಆಗ್ತಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಈಗ ಆಗಿಲ್ಲ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಒಂದು ಬಾರಿ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಹಾಕಿದ್ರೆ 3 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ ನೂರಾರು ಉದಾಹರಣೆಗಳು ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ. ಹಾಗಾಗಿ ವಿಕಾಸದ ಗತಿ, ಸ್ಪೀಡ್ ಬಹಳ ಮುನ್ನೆ ವೇಗ ಉತ್ಕರ್ಷಣೆ ಆಗಿದೆ. भाइयों बहनों, आज आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जब दुनिया कोरोना से पीड़ित थी, तब भारत ने बेहतरीन कोरोना प्रबंधन के साथ ही न केवल अपने देश के नागरिकों को फ्री में टेस्ट, फ्री में उपचार, फ्री में वैक्सीन, बल्कि 80 करोड़ लोगों को फ्री में राशन देने का भी काम किया है। ಕೋವಿಡ್ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ ಯಾವ ರೀತಿ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ನೆರವಿಗೆ ಬಂತು ಅಂತ. ಬರೀ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಕೊಡೋದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮಗೆ ಕೆಲಸ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ದಿನನಿತ್ಯ ದಿನಸುಗಳನ್ನು ಸಹಿತ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. यही नहीं, कोरोना कालखंड में ही भारत ने प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में नेशनल एजुकेशन पॉलिसी लागू की। अब हमारे कर्नाटक का युवा भी कन्नड़ा में मेडिकल और इंजीनियरिंग की पढ़ाई करेगा, लॉ की पढ़ाई करेगा। गांव का नौजवान भी अपनी प्रतिभा को हर मंच पर उद्घाटित करेगा। अब हमारा टैलेंट, टेक्नोलॉजी और ट्रेनिंग अपनी मातृभाषा में हमें देखने को, सीखने को, हमें जानने को मिलेगा। ಬರೀ ಸೇವೆ ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ನ್ಯೂ ಎಜುಕೇಶನ್ ಪಾಲಿಸಿ NEP ಮುಖಾಂತರ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿಯನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂತ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಮೋದಿ ಅವರು ಕೈ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು
ನಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ನಾವು ವೈದ್ಯಕೀಯ, ಇಂಜಿನಿಯರಿಂಗು, ಮೆಡಿಕಲ್, ಇನ್ನು IAS ಅಂತ ಪರೀಕ್ಷೆಗಳನ್ನ ಬರೀತಕ್ಕಂಥ ಅವಕಾಶವನ್ನ ಈ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೆ. भाइयों बहनों, मैंने बचपन में देखा था, सुना था, जल ही जीवन है, लेकिन जल मिलता नहीं था। आज प्रधानमंत्री मोदी जी का विजन है हर घर नल की योजना, हर घर तक जल पहुंच रहा है। कर्नाटक के अंदर डबल इंजन सरकार ने हर घर में जल पहुंचा दिया है। मैं इसके लिए प्रधानमंत्री मोदी जी का और आपके सीएम, पूर्व सीएम येदियुरप्पा जी का, सीएम बोम्मई जी का हृदय से अभिनंदन करता हूं। उन्होंने जल को घर घर तक पहुंचाने का कार्य किया है। ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರಗಳು ಜಲ ನೀತಿ ಅಂತ ಬರೀ ನೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಮೋದಿ ಅವರು ನಮ್ಮ ಮನೆ ಮನೆಗೂ ಹರ್ ಘರ್ ಜಲ್ ಮುಖಾಂತರ ಪ್ರತಿ ಮನೆಗೂ ನಳದಲ್ಲಿ ನೀರು ಕೊಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಈ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ. ನಾನು ಅದಕ್ಕಾಗಿ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಮೋದಿ ಅವರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಹಾಗೂ ಇವತ್ತಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರಿಗೆ ಹೃದಯ ತುಂಬಿದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. भाइयों बहनों, लोग मुझसे पूछते हैं कि जब से भाजपा की सरकार यूपी में आई है तब से उत्तर प्रदेश से अपराध, आतंकवाद गायब हो गया है। मैं कहता हूं उत्तर प्रदेश तो राम की धरती है, कृष्ण की धरती है, वहां अपराध का क्या काम है। लेकिन मैं अभिनंदन करूंगा कर्नाटक की डबल इंजन सरकार की, जिन्होंने PFI का भी कमर तोड़ने का काम किया है। ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದ ನಂತರ ಜನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಯಾಕೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮುಂಚೆ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಗುಂಡಾಗಿರಿಗಳು ಬಂದಾಗಿವೆ ಯಾಕೆ ಅಂತ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವ ರಾಮ ಯಾವ ಕೃಷ್ಣ ಆ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಜನ್ಮ ತಾಳಿದ್ದಾರೋ ಅಂತಲ್ಲಿ ಆ ಗುಂಡಾಗಳಿಗೆ ಏನು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅದನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಹದ್ದುಬಸ್ತಲ್ಲಿ ತರಬೇಕು, ಆ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನಾನು ಅದೇ ರೀತಿ ಕರ್ನಾಟಕದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳ್ತೇನೆ. PFI ಅಂತ ಒಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆತಂಕವಾದಿ ಸಂಘಟನೆಯನ್ನ ಇವತ್ತು ಮಟ್ಟ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ. भाइयों बहनों, हमें टीम इंडिया के रूप में आगे बढ़ना है। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में वे टीम इंडिया के कैप्टन के रूप में कार्य कर रहे हैं। अगर कर्नाटक के अंदर आप डबल इंजन की सरकार फिर बनाइए, जितनी संख्या होगी टीम इंडिया के अंदर आपके उतने ही प्लेयर होंगे और वही प्लेयर फिर भारत और कर्नाटका के विकास में अपना योगदान देंगे। और इसी के लिए मैं आपका आह्वान करने के लिए आया हूं कि आपको तय करना है कि प्रदेश का कैप्टन कैसा हो, जो आपको लीड कर सके, आपकी आकांक्षाओं, अभिलाषाओं और यहां पर जारी विकास की यात्रा को एक निरंतरता दे सके। इस दृष्टि से एक बार फिर से डबल इंजन की सरकार कर्नाटक की आवश्यकता है। ಇಂಥ ಒಳ್ಳೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ನಡೆಸಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಟೀಮ್ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ನೇತೃತ್ವ ಮೋದಿ ಅಂತವರು ಇದ್ದಾಗ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಅವರದೇ ಆದಂತಹ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಸರ್ಕಾರ ಅಂದ್ರೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸಗಳು ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ಕೆಲಸಗಳಾಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಒಬ್ಬ ನಿಮ್ಮ ನಾಯಕ ನಿಮ್ಮವರೇ ಆದಾಗ ಮಾತ್ರ ಆ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಗತಿ, ಸ್ಪೀಡು ಮತ್ತು ವೇಗ ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಕಳಕಳಿಯ ಮನವಿಯಾಗಿದೆ. भाइयों बहनों, मैं अंत में आप सबसे एक आमंत्रण भी देता हूं। 2024 जनवरी 2024 अयोध्या में मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम के भव्य मंदिर का निर्माण कार्य पूरा हो रहा है। प्रधानमंत्री मोदी जी के कर कमलों से अयोध्या में भगवान राम के भव्य मंदिर का निर्माण का उद्घाटन और रामलला का अपने मंदिर में विराजमान का भव्य कार्यक्रम होगा। और मैं इस दृष्टि से उत्तर प्रदेश के एक सेवक के रूप में आप सबको आमंत्रित करता हूं कि आप उत्तर प्रदेश में पधारिए, प्रभु श्री राम के भव्य मंदिर में रामलला का दर्शन कीजिए और एक बार फिर से त्रेता युग की यादों को, की स्मृतियों को ताजा करिए, जब प्रभु श्री राम को यहां पर आंजनेय मिले होंगे उनके सहयोग करने के लिए। और उन स्मृतियों के साथ जुड़ करके एक भारत श्रेष्ठ भारत की इस परिकल्पना में अपना योगदान दीजिए। इस दृष्टि से आप सबको मैं आमंत्रित करता हूं। मैं एक बार फिर से आप सबसे अपील करता हूं, डबल इंजन सरकार के लिए यहां पर हमारे अनुभवी नेता, यहां के अनुभवी नेता इल्लिना अभ्यर्थी ಸಿ ಬೆಲ್ಲೋಬಿ ಸಾಬೇರು ಹರಿಯರು ಅನುಭವಿಗಳು ಕ್ಷೇತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಅವರನ್ನು ನೀವೆಲ್ಲ ಈ ಬಾರಿ ಗೆಲ್ಲಿಸಲೇಬೇಕು. जय भारता जननीय तानु जाते, जय हे कर्नाटका माते, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की।